डिअर स्टुडंट, इंग्लिश मित्र मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. मेक निगेटिव्ह सेंटेन्स. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मेक निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवलं जातं, म्हणजे नकारात्मक वाक्य कसं बनवतात ते आपण शिकणार आहोत. जसं अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह सेंटेन्स. दिलेलं वाक्य हे अफर्मेटिव्ह असेल, होकारार्थी असेल, त्याला आपल्याला निगेटिव्ह बनवायचे, म्हणजे नकारात्मक वाक्य बनवायचे आहे. ते कसं? तर ही नोट पहा. ज्या वाक्यात नॉट, नो, नेवर, नथिंग, नन, नो वन, नायदर यांपैकी एखादा शब्द असेल तर त्या वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, हे लक्षात ठेवायचे. मग आपल्याला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे, होकारार्थीचे नकारार्थी. व्हेरी सिम्पल आहे मित्रांनो. जसं फॉर एक्झाम्पल, या एक्झाम्पल्स वरनं तुम्हाला मी समजून देतो. फर्स्ट, ही इज अ गुड बॉय. तो एक चांगला मुलगा आहे. या वाक्याचा अर्थ असा झाला. तर आपल्याला विदाऊट चेंजिंग द मिनिंग, म्हणजे या वाक्याचा अर्थ मी जसं मराठीत सांगितलं, तो मुलगा चांगला आहे, याचा अर्थ न बदलता आपल्याला निगेटिव्ह करायचे आहे, नकारार्थी करायचे आहे. अर्थ तो झाला पाहिजे. जसं ही इज अ गुड बॉय, तो चांगला मुलगा आहे. तुम्ही करून दिलं ही इज नॉट अ गुड बॉय, तो चांगला मुलगा नाही. मग अर्थ बदलून जातो. विदाऊट चेंजिंग द मिनिंग म्हणजे काय? अर्थ न बदलता आपल्याला त्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स करायचे आहे. फॉर एक्झाम्पल, ही इज अ गुड बॉय. आन्सर, ही इज नॉट. तुम्हाला काय करायचे मित्रांनो? वाक्यातील कर्त्यानंतर सब्जेक्ट येणार जे वर्ब असेल, सहाय्यकारी क्रिया असेल, त्याला नकारार्थी नॉट वापरायचा आहे. जनरली नकारार्थी करताना एनओटी नॉटच वापरला जातो, वाक्यानुसार असतं. मग करता सहाय्यकारी क्रियापद आणि त्याला सहाय्यकारी क्रियापदांनाच नॉट लावला जातो. मग ही इज नॉट. मग ए. आता या वाक्यातील ॲडजेक्टिव्ह गुड आहे, विशेषण आहे. मग या गुडचे तुम्हाला नेमकं ऑपोजिट मिनिंग माहिती पाहिजे, ऑपोजिट शब्द माहिती पाहिजे. तो कसा मित्रांनो? जसं इकडे बघा, हा शब्द बघा गुड. तर आपल्याला अपोजिट शब्द पाहिजे या गुडचा. काय आहे? बॅड. बॅड अपोजिट गुड, गुड अपोजिट बॅड. मग तुम्हाला या ठिकाणी या गुडचं अपोजिट वर्ड माहिती पाहिजे आणि तो लिहिता आला पाहिजे, तो आठवायला पाहिजे. मग काय आला? तो बॅड. आणि पुढचं जे नाव नसेल ते जशाच्या तसं लिहून फुल स्टॉप. वाक्य आलं ही इज नॉट अ बॅड बॉय. मग याचा अर्थ काय झाला मित्रांनो? तो वाईट मुलगा नाही. म्हणजे तो कसा आहे? चांगला आहे. याला म्हणतात विदाऊट चेंजिंग द मिनिंग, निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग असं विचारलं जातं. मग तुम्हाला हे अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग, म्हणजे अर्थ न बदलता असं करून दाखवायचे आहे. याच्यात प्रॉब्लेम काय आहे? तर तुम्हाला दिलेलं ॲडजेक्टिव्ह असेल त्यांचं विरुद्धार्थ शब्द माहिती पाहिजे असतो आणि इथं सहाय्यकारी नोट लावायचे असतं. जसं सेकंड, माया इज अ ब्युटिफुल गर्ल. मग याचं अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह कसं आहे मित्रांनो? सब्जेक्ट लिहायचा माया, ॲक्च्युअली वर्ब जो असेल तो लिहायचा, त्याला नकार करता नॉट लावला. ए असेल तो ए लिहायचा. आता या ब्युटिफुलचं अपोजिट तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा त्याच्या अर्थ न बदलता निगेटिव्ह होईल. तर ब्युटिफुलचं अपोजिट शब्द आहे अगली. इथं बघा, हे ब्युटिफुल अपोजिट अगली, अगली अपोजिट ब्युटिफुल असं आहे. मग ब्युटिफुलचं अगली हे आन्सर आहे, लक्षात ठेवायचे. मग माया इज नॉट अ अगली गर्ल. माया इज अ ब्युटिफुल गर्ल. माया सुंदर मुलगी आहे. माया इज नॉट अ अगली गर्ल. माया कुरूप मुलगी नाही, म्हणजे ती ब्युटिफुल आहे असं त्याचा अर्थ होतो. तिसऱ्या उदाहरणामध्ये थोडा चेंज वाटतो आपल्याला. बघा, शी ऑलवेज राईट. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता याची निगेटिव्ह सेंटेन्स करताना आपल्याला कर्त्यासोबत सब्जेक्ट सोबत सहाय्यकारी क्रियापद पाहिजे असतो. सहाय्यकारी क्रियापद राहिलं तर आपण नॉट लावणार, पण या करता शी जवळ सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, तर डायरेक्ट नकारार्थी नेवर दिलेला आहे. तुम्हाला सांगितले मी, नकारार्थी करताना हे शब्द वापरले जातात. तर नेवर वापरला आहे, तर हा नेवर वापरलेला आहे. का वापरला? इथं सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, हा नेवर आलेला आहे. का बरं? कारण ऑलवेज इथं होकारार्थी आहे. शी ऑलवेज राईट, तिच्या नेहमी राईट असतं. मग ऑलवेजच्या अपोजिट नेवर आहे.
इथं नकारार्थी नेवर आलेला वापरलेला आहे. कोणाच्या? अल्वेजच्या. मग अल्वेजचं वाक्य राहिलं तर ते नकारार्थी नॉट न वापरता नेवर वापरावा लागतो. आलं लक्षात? मग शी ऑल्वेज राईटच्या अर्थ आहे शी, ऑल्वेजचे नेवर, नंतर येणारा जे शब्द असेल, विशेषण असेल, त्याचं अपोजिट मिनिंग पण लिहावं लागेल त्यावेळेस. जसं राईटचं रॉंग. अशा पद्धतीनं याचे नकार करायचे आहे. आता बाकीचे जे उदाहरणं दिली आहेत एक्सरसाइज म्हणून तुम्हाला, ते तुम्ही हे वाचून ट्राय करायचे आहे. आलं लक्षात? तर मित्रांनो, अतिशय संक्षिप्त रूपे आपण मेक निगेटिव्ह कसं करायचे ते शिकलो आहोत. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.